नाही असं मला वाटायचा विषय नाही, असं होऊ नये यासाठी मी सावधान खबरदार करतो. विदर्भ मराठवाडा वैधानिक विकास मंडळ, आता इथून एक पत्र चाललं, उत्तर येत नाहीये. आज मी आमदारांच्या सह्या घेऊन ही आग्रही मागणी करणार आहोत की आमचा हक्क आहे. वैधानिक विकास मंडळ हे 371(2) नुसार आमचं संरक्षक कवच आहे. तुम्ही जर हे संरक्षक कवचच काढून टाकलं तर जो निधीचा उपयोग आहे तो विदर्भासाठी होणार नाही. आता असंच होत आहे नोकरीच्या बाबतीत. जेव्हा मी विचारलं की विदर्भाच्या लोकसंख्येच्या अनुपातात करारामध्ये तरतूद आहे, नोकरी दिली पाहिजे, तर दिल्या जाते का? तर ते सांगताय की वैधानिक विकास मंडळ अस्तित्वात नसल्याने यावर आम्ही भाष्य करू शकत नाही. निधीच्या संदर्भामध्ये दाखवताना, अर्थसंकल्प देताना निधीचं समन्वयी वाटप दाखवलं जातं, पण तसा खर्च झाला का याची यादी मी मागितली जाते, तर त्याचं उत्तर येत नाही. आणि म्हणून मी आग्रही भूमिका मांडली की विदर्भामध्ये येऊन हुरडा खा, अतिथी देवो भव. तुम्ही आमच्यासाठी देवा समान आहे, पण वर्तणूक ही देवाची ठेवा, देणाऱ्याची ठेवा. तुम्ही इथे येऊन हुरडा खाऊन वापस जाल तर हे विदर्भाच्या आणि मराठवाड्याच्या जनतेवर अन्याय करणार आहे. आणि या दृष्टीने माझा आग्रह राहिला की ज्या विदर्भामध्ये, ज्या नागपूरला मी हृदय मानतो, देशाचं हृदय मानतो, त्या हृदयस्थानी बसून जर आम्ही सर्वंकष विचार केला नाही, या विभागातील आमचे आदिवासी बांधव बंधू भगिनी असेल, अनुसूचित जाती जमाती बंधू भगिनी असेल, इथं असणारा मोठा वर्ग हा गरीब आहे. आजही आमच्या विदर्भात 125 जे तालुके ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स मध्ये 60 आमचे आहे. तर म्हणून मग अन्याय करू नका ना. तुम्ही उद्योग पुणे विभागात, रस्ते पुणे विभागात, 11 लाख कोटीचं काम मुंबईकडे, मग आम्ही काय करायचं? म्हणून वैधानिक विकास मंडळ पाहिजे, ते संरक्षक कवच आहे. भाऊ, तुम्ही निधी संदर्भात म्हणाला, गावामध्ये सीमावाद निर्माण झालाय. गुजरात सरकारनं थेट 500 मीटर आत येऊन स्वतःचे बांबू ठोकले आणि म्हणून गावकरी आक्रमक झाले. पालघर घुसखोरी करते असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे. असं कोणी बांबू ठोकून आतमध्ये आले असेल तर त्याचं उत्तर महाराष्ट्र सरकारने दिलं पाहिजे. त्याचा गुजरात महाराष्ट्र असा वाद नाही, हा सामान्य वाद आहे. याला काही एखाद्या पक्षाशी जोडण्याची आवश्यकता नाही. आता चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 14 गावं, तेलंगणा आणि महाराष्ट्राच्या वतीने 14 गाव, त्या 14 गावामध्ये 2-2 सरपंच आजही आहे. पण जेव्हा गावकऱ्यांना आपण विचारतो तर ते आग्रही नाहीत, कारण त्यांना दोन्हीकडच्या योजना घेता येत आहेत. त्याच्यामुळे ते म्हणतात की आम्हाला आनंदी आहे, तुम्ही काय एक फूल दो मागली है तो हमको क्या चिंता है. भाऊ, अशी तुम्ही अडचण निधी आहे. संदर्भात म्हणालात, एकीकडे आपण जर पाहिलं तर अब्ज अनेक कोटी रुपया मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये गोळा झाले, पण माहिती अधिकारातून असं प्राप्त झालं की ऑक्टोबर महिन्यात फक्त जे पूरग्रस्त शेतकरी आहेत त्यांना फक्त 75,000 रुपये दिले गेले. नाही, मला माहित नाही. फक्त एकच गोष्ट आहे की मुख्यमंत्री निधीमधून आपण पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत, हा त्या मुख्यमंत्री निधीच्या सहायता कक्षाचा साधारणतः उद्दिष्ट नाही आहे. त्यासाठी सरकार आहे, NDRF आहे, SDRF आहे, मदत पुनर्वसन विभाग आहे. CM फंडाचा उपयोग हा अशा आजारासाठी साधारणतः आपण करतो की ज्या आजार जीवनदायी किंवा अशा आयुष्यमान भारत योजनेमध्ये बसत नाही, गरीब कुटुंब आहे, या दोन्ही योजनेमध्ये न बसणाऱ्यांना मदत केली पाहिजे. आणि त्यातून आरोग्यासाठी आपण मदत करतो. पूरग्रस्त किंवा अशा विविध विषयांसाठी सरकारमध्ये अनेक विभाग आहेत की ज्यांच्याकडे निधी उपलब्ध आहे. इव्हन आपल्या DPTC मध्ये सुद्धा या संदर्भामध्ये आपण 5% निधी राखीव ठेवतो. पुणे जमीन प्रकरणामध्ये मुंबई हायकोर्टाने आता पुणे पोलिसांना झापलेलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की उपमुख्यमंत्र्याचा मुलगा आहे म्हणून तुम्ही त्याचं नाव त्या गुन्ह्यात टाकलं नाही का, असं थेट फटकारलेलं आहे पोलिसांना. ठीक आहे, पोलीस उत्तर देईल, ते मी उत्तर कसं देईल? मी काही मंत्री नाही आहे. मला काय माहित राहील त्यांनी काय फटकारलं, काय झिडकारलं, काय शिव्या दिल्या? मला माहिती नाही. हायकोर्टाने झिडकारलं फटकारलं असेल तर पोलीस विभाग गंभीरतेने संवेदनशीलतेने उत्तर दिलं पाहिजे, उत्तर तर्कसंगत असलं पाहिजे. नाही तर पुन्हा हायकोर्ट चाबूक मारेल. सर, उद्धव ठाकरे आता 2 दिवसीय अधिवेशनासाठी येत आहात, काय सांगाल? विरोधक एकीकडे नाही, त्यांना माझा एक सल्ला आहे, त्यांनी वैधानिक विकास मंडळ होऊ दिलं नव्हतं, आता चूक दुरुस्त करावी. आणि त्यांनी विधान परिषदेमध्ये विदर्भ मराठवाड्यावर प्रेम व्यक्त करत या ठिकाणी विदर्भ आणि मराठवाडा वैधानिक विकास मंडळाची मागणी ही उद्धव साहेबांनी मांडावी. मी जाहीरपणे त्यांचं अभिनंदन करतो. विरोधक अधिवेशनाचा कालावधी वाढावा यापेक्षा आग्रही प्रति 7 दिवसाचं अधिवेशन, मात्र विरोधी पक्षांची एकंदरीत आमदारांची उपस्थिती ही नगण्य आहे. जी अधिवेशनात पाहतात
मी एकदा त्या वेगळ्या विदर्भाच्या विरोधकांना मागील जीवन केला होता. विशेषतः उद्धव ठाकरेंनी या जीवनामध्ये उपस्थिती एखादी प्रथा आहे किंवा आमदारांनी उपस्थिती लावली. काय मला काय वाटतं या नाही, अधिवेशनचा कालावधी वाढवण्याची इच्छा विरोधकांची काय, माझी आहे, माननीय सन्माननीय देवेंद्रजींची आहे. आचारसंहिता असल्यामुळे समजा अधिवेशन घ्यायचा निर्णय काहीच घेता येत नाही. गाडी घ्यायची आणि त्याच्यात पेट्रोल ड्रायव्हर काहीच नाही, मग गाडीवर खर्च कशाला करायचा. अधिवेशन घेतल्यावर जर चर्चाच करता येत नसेल, आचारसंहितेचं बंधन असेल, घोषणा करता येत नसेल, निर्णय करता येत नसेल, तर मग काय चर्चा करायची आहे? अधिवेशनामध्ये हा कालावधी वाढावा ही आमची सर्वांची इच्छा आहे. आणि देवेंद्रजींनी BSc मध्ये हे अधोरेखांकित केलं की पुढच्या वर्षीचं अधिवेशन आपण 2-3 आठवडे चालू. साहेब, एका बाजूला बिबट्यांचा बाबत सत्र वाढला काय नेते होतात, तर जयंत पाटील आता असं म्हणाले ज्या सरकारला बिबटी पकडता येत नाही ते बिबटे काय पकडतात. नाही, ठीक आहे, ते कधी कधी अशा पद्धतीने वक्र पूर्ण ते बोगावं लागतं. पण ज्यांना कुत्री पकडता येत नाही ते बिबट कसे पकडे वगैरे या त्यांच्या डायलॉगला काही अर्थ नाही. कारण बिबटे पकडण्यासाठी ज्या गोष्टीची आवश्यकता असते कायद्याच्या चौकटीत बिबट पकडावं लागेल. मग जयंतराव कुत्र आणि बिबट पकडू शकेल का जरा विचारा. थँक्यू सर.